विघ्नहर्ताच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना खास करून प्रवास करताना असं मी म्हणेन बेस्ट ऑप्शन प्रवास करण्याचा अर्थातच बस आहे। याचं कारण आपण बघतोय दिवसेंदिवस ट्रॅफिक वाढत चाललंय आणि आपापल्या गाड्या जर आपण बाहेर काढल्या तर त्या पार्क कुठे करणार, त्या कशा चालवणार, हे सगळ्या समस्या आपल्या समोर येत असतात। आणि म्हणूनच जसं मी म्हटलं बेस्ट ऑप्शन अर्थातच बसचा, आणि बस म्हणजे BSTची बस। तर त्याच BSTच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या बद्दल आज आपण आणखी जाणून घेणार आहोत विघ्नहर्ताच्या आजच्या भागामध्ये। त्यांचे अनुभव, प्रवास करताना त्यांना नेमकं काय काय प्रतिक्रिया येतात, प्रवाशांचे कसे त्यांना रिस्पॉन्स मिळतात, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि त्याच्यासाठी मी आलो आहे कुलाब्याच्या परिवहन भवनमध्ये। इकडे मोठा असा डेपो आहे BSTचा, तिकडे जाऊन आपण काही ड्रायव्हर कंडक्टरशी गप्पा मारणार आहोत। चला, तेव्हा आपण आलेलो आहोत या बस डेपोमध्ये आणि इकडे ड्रायव्हर कंडक्टर मंडळी देखील आपल्यासोबत आहेत, जी आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरं म्हणजे, आणि तुमचे प्रतिनिधी म्हणून ही मंडळी आता आपल्याशी बोलणार आहेत। तर मला सांगा, या सेवेत किती वर्ष आहात तुम्ही? किती वर्ष झाली? 30 वर्ष। 30 वर्ष म्हणजे 87-88 ला तुम्ही जॉईन झालात? हो। तेव्हा एवढं ट्रॅफिक होतं मुंबईमध्ये? नाही, नव्हतं एवढं नव्हतं। ही गर्दी कधी वाढलेली दिसते तुम्हाला? आता एक 10 वर्षापूर्वी जास्तीत जास्त झाले। अच्छा, तुम्ही कधी जॉईन झालाय? मी 1997 साली जॉईन झालेलो आहे। अच्छा, आणि तेव्हा जसं यांनी सांगितलं की एवढं ट्रॅफिक नव्हतं तेव्हा, तर हां त्यावेळी एवढं ट्रॉफिकचं हे नव्हतं, पण हल्ली जास्त ट्रॉफिक झाले, जास्त गाड्या झालेल्या आहेत, छोट्या गाड्या, टू व्हीलर्स, कार्स, आणि यांच्यामुळे जास्त ट्रॉफिक व्हायला लागले। आणि त्याच्यामुळे रस्ता आहे तेवढेच आहेत, रस्त्यामध्ये रुंदीकरण झालेलं नाही आणि रस्ते छोटे होत चाललेले आहेत, कारण आजूबाजूला स्टॉल उभे राहिले आहेत, त्याच्यामुळे वस्ती वाढलेली आणि परत रहदारीला येणाऱ्यांना जागा नाही मिळत आहेत, त्याच्यामुळे ते ॲक्सिडेंट होण्याची पण भीती वाढलेल्या आहेत। आणि त्याच्यातच आमचे बस ड्रायव्हर आणि व्यवस्थित त्याच्या साहजिकच गाडी चालवताना पण त्याला नाखवणं होते। तेच मी विचारतो, आणखी एक ड्रायव्हर इकडे आपल्यासोबत। मला सांगा, तुम्हाला किती वर्ष झाली बस चालवताना आणि काय काय अडचणी येतात मुंबईमध्ये बस चालवताना? 9 वर्ष। अच्छा, काय अडचणी येतात प्रामुख्याने ट्रॅफिक मधनं वाट काढताना? ट्रॅफिक मध्ये बाईकवाले आहेत ना, सिग्नलच्या पहिले येऊन उभा राहतात, त्यामुळे एक जास्त सिग्नल लवकर, त्यामुळे जास्त ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे सिग्नल जाम होतो, त्यामुळे जास्त वेळ जातो ट्रॅफिक मध्ये। तुम्ही जसं सांगितलं जवळपास 3 दशकं तुम्ही काम करताय इकडे, तर जसं यांनी सांगितलं बाईकवाल्यांची समस्या असते, आणखी काय प्रॉब्लेम येतात गाडी चालवताना? तुम्ही कसं बघता? 3 दशक असते, हातगाडी असते, बैलगाडी येते कधी, म्हणजे असं ह्याचं बी टॅक्सीवाल्यांचं ट्रॉफिक आहे, सायकलवाले आहेत। अच्छा, त्यांच्यापासून खूप त्रास होतो, म्हणजे ते काय सरळ चालत नाहीत, आडवे तिडवे। बरं, मला सांगा, कंडक्टर म्हणून तुम्हाला प्रवाशांचा अनुभव कसा आलेला आहे आतापर्यंत? एखादा अनुभव असा एखाद्या प्रवाशाचा सांगता येईल की जो तुम्हाला अजूनही लक्षात आहे? नाही, प्रवाशांचं असं काही नाही, प्रवासी सगळे चांगले आहेत, व्यवस्थित आहेत। आणि साहजिकच काही एक असतात त्याच्यामध्ये की जेणेकरून उगाच त्रासच देणं, बाकी त्यांना दुसरं काय करतात म्हणजे असं काही ना तरी विचारायचं आणि त्याच्याबद्दल कुठला पण स्टॉपचं नाव सांगायचं, कुठला पण मागायचं, त्याला तिकडे जायचंच गरज नसते तरी विनाकारण सत्वाचं काम करणार, असे काही एक महाभाग असतातच। पण त्याच्यात एकच असतं, म्हणजे 100मध्ये एक असतं, बाकी सगळं व्यवस्थित असतं, प्रवाशांचा रिस्पॉन्स पण चांगला असतो। तुमची ड्युटी जी असते ती साधारण किती तासाची असते आणि एका दिवसात किती फेऱ्या होतात तुमच्या? 8 तासाची असते। अच्छा ते रूट वाईज असतं, 101ची गाडी असतील तर 3 फेऱ्या होतात, अच्छा 2 नंबरची असेल तर 2 फेऱ्या, अच्छा 44 असेल तर स्टेट ड्युटी 2 अशा फेऱ्या होतात। तुमचं जसं ही मंडळी केबिन मध्ये असतात, तुम्हाला उभं राहून पूर्ण प्रवास करायचा असतो, दमायला नाही होत तुम्हाला असं सलग 2, 3, 4 तास प्रवास करून? असं थकवा जाणवतो कधी? नाही, असं काय वाटत नाही, कारण कामाच्या याच्यामध्ये आम्हाला काही थकवा वाटत नाही। काम संपल्यानंतर असं कधीतरी वाटतं बाबा आता थकल्यासारखं झालं आहे, पण काम करताना असं काय थकवा वगैरे वाटत नाही। मला सांगा, पावसातनं वगैरे देखील तुम्हाला गाडी चालवावी लागली असेल, असा अनुभव कधी आठवतो की खूप पाऊस पडतोय पण तुम्हाला ड्युटीवर जावं लागलं आणि गाडी चालवावी लागली? आठवते? होतं ना। मग तुंबलेल्या पाण्यातनं वाट काढताना काय अडचणी येतात, कसं चालवतात? तुम्ही होता 26 जुलैच्या वेळी? तुम्ही होता 26 जुलै नव्हतं? तुम्ही होता 26 जुलैच्या वेळी? कसा अनुभव होता तो? नाही, भयानक अनुभव होता, भरपूर रोडला पाणी होतं त्या पावसात, म्हणजे भरपूर। कुठच्या रूटवर होता तेव्हा? मी 101च्या रूटवर होतो, रोडचं नाव सांगा काय, गोलदेवळ, वाळकेश्वर। अच्छा, मग तिकडे काय अडचणी आल्या? काय नाही, इकडे गोलदेवळला ह्याला भरपूर पाणी भरलं होतं, अच्छा, त्या पाण्याचा अंदाज घेऊन गाडी काढली, इथे वेळी चौपाटीनं आलो, पॅसेंजर योग्य स्थळी उतरवले। पण होता त्या दिवशी ड्युटीवर? त्यावेळी मी ड्युटीवर चाललो होतो, मी मध्येच अडकलो होतो, मला जायला मिळालं नाही। त्यावेळी मी ह्या डेपोला नव्हतो, त्यावेळी मी मरोळ आगारला होतो, आणि मरोळ आगारला जाता जाता मध्ये साकी नाक्याला पाणी एवढं झालं की मी डेपोत पण जाऊ शकत नव्हतो, कुठेच नाही, मी तिथेच अडकून राहिलो होतो। कंटिन्यू पूर्ण रात्र काढली तिथे। दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठून माझ्या घरी गेलो।
कुठलाही सण असेल, मग दिवाळी असेल, गणपती किंवा अन्य कुठलाही सण, तर मला वाटतं तुम्हाला सरसकट अशा सुट्ट्या नसतात. तर कसं मग त्या दिवशी घरच्यांची प्रतिक्रिया काय असते? तुम्ही जेव्हा बॅग घेऊन निघता तेव्हा घरचे काय म्हणतात? घरचे बोलतात आजचे दिवस राहा, पण आम्ही काय जाऊ शकत नाही, कारण आपलं जीवन पुढे चाललं पाहिजे. दांडीबा पब्लिक पण आपल्यामुळं नंतर पब्लिकची सेवा पण खंडित होते, त्यामुळे आम्ही कामं यावंच लागतं. तुम्हाला पण जवळ 25-30 वर्ष झाली आहे, तुम्ही तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असते? हा तेच सांगतात घरचे, पण ते आम्ही काय हे करत नाही. म्हणजे सकाळी आलो तर संध्याकाळी असतोच घरच्यांच्या बरोबर. नवीन ड्रायव्हरला तुम्ही काय मार्गदर्शन करता, कशा टिप्स देता मुंबईच्या रस्त्यांवर गाडी चालवायला? सांगतो व्यवस्थित चालवा, पुढे सुरक्षित वाहन, म्हणजे 5 फूट अंतर ठेवून पुढच्या गाडीत 5 फूट अंतर राहिलं पाहिजे. अच्छा, लेफ्ट राईट साईड ग्लास बघायला पाहिजे टर्न मारते वेळी, म्हणजे निष्काळजीपणा करायचा नाही हे सांगतो. जाता जाता मला सांगा, प्रवाशांकडनं तुम्ही मागाशी सांगितलं कसे अनुभव येतात, त्या प्रवाशांकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे, कसं सहकार्याचं तुम्ही आवाहन कराल, प्रवाशांना काय सांगाल? सौजन्याने राहण्यासाठी प्रवाशांनी आमच्याबरोबर सौजन्याने वागावे. आम्ही पण त्यांना सौजन्यानेच वागतो, पण आपुलकीने आणि सौजन्याने वागावे, म्हणजे उद्धटाने भाषा करू नये. त्यांनी फुटपाथवरून चाललं पाहिजे, बसला साईड दिली पाहिजे. आणि अन्य गाडी चालवणार आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? त्यांच्याकडून आपली साईड धरून गाडी चालवली पाहिजे त्यांनी. तेव्हा अपेक्षा यांच्या अगदी माफक आहेत. मला असं वाटतं की त्या आपण सगळ्यांनी एक समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून पूर्ण करायला हवं, कारण मुंबईच्या या रस्त्यांवरनं, अतिशय वर्दळीच्या रस्त्यांवरनं, चिंचोळ्या गल्ल्यांमधनं ही मंडळी गाड्या चालवत असतात आणि तहानभूक विसरून किंबहुना सणासुदीचे दिवस आपल्या मंडळींच्या बरोबर न राहता केवळ आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. तर त्यांना सहकार्याचा हा हात आपण निश्चित पुढे केला पाहिजे. कॅमेरा पर्सन श्रीकांत आणि राम दुबेसह अश्विन बापट, ABP माझा, कुलाबा.